नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. सर्वांचा निर्मिक एक आहे जाण, पाळन पोषण तोच करी. स्त्री पुरुष हक्क सर्वा कळवावे, सत्याने बोधावे मानवास. देवश धर्म भेद नसावा अंतरी, भावंडाचे परी घरी सर्वा. असे बा शिक्षक सर्व ठाई नेमा, आदि सत्य नमा ज्योती म्हणे. जाणून घेऊया या खंडाचा अर्थ. या ओळींमध्ये समाजात समानता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला आहे. या जगातील सर्व माणसांना निर्माण करणारा देव एकच आहे. तोच सर्वांचे पालनपोषण करतो. त्यामुळे कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजू नये. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान हक्क आहेत, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाने एकमेकाशी सत्य आणि प्रामाणिकपणे वागावे. मनात देश, धर्म आणि जात याचे भेदभाव ठेवू नयेत. सर्व लोकांना आपल्या भांडवांप्रमाणे प्रेमाने वागवावे. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की असे चांगले विचार शिकवणारे शिक्षक सर्वत्र नेमले पाहिजे. अशा शिक्षकांना आदराने नमस्कार करावा. या ओळींमधून महात्मा फुले यांनी समानता, बंधुभाव, स्त्री पुरुष समानता, हक्क, मानवता याचा संदेश दिला आहे. महात्मा फुले यांनी दिलेला हा संदेश आजही उपयुक्त आहे. आपण तो सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.